असं तुम्हाला वाटतं की या अगोदर नेवासा तालुक्याचं ज्या प्रतिनिधींनी नेतृत्व केलं, ते कुठेतरी या ठिकाणच्या धार्मिक स्थळाचा विकास करण्यात कमी पडले. पण तुम्हाला आता असं वाटतं का, विद्यमान आमदार विठ्ठलभाऊ लंगे पाटील हे त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी करतील? माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर त्यांचे दुसरे नेते आहेत अब्दुल शेख. तुम्हाला असं वाटत नाही का, यांना बरोबर जर घेतलं असतं तर नक्कीच महायुतीची ताकद वाढली असती? तुम्हाला त्यांची गरज नाही वाटली? महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात, पण तुमच्याबरोबर या रेसमध्ये अनेक उमेदवार होते की ज्यांनाही या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये स्वतःचं नाव घोषित व्हावं असं वाटत होतं. तुम्ही अशी कुठली डावपेच टाकली की ज्या डावपेचाच्या आधारावर नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या नावावर शिक्कामोर्तब झालं? 21 डिसेंबर रोजी मतदानाची मतमोजणी आहे. त्यामध्ये आम्हा सर्व नेवासकरांना महायुतीबाबत काय चित्र पाहायला